पश्यतां पांडुपुत्राणाम आचार्य महदी चुमुम युडन द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता। पश्य म्हणजे पहा, यथा म्हणजे ही, पांडुपुत्रांना म्हणजे पांडुपुत्राची, आचार्य म्हणजे हे आचार्य, महती म्हणजे विशाल, चुमुम म्हणजे सैन्यदल, युड म्हणजे व्यूहरचना, द्रुपदपुत्रेन म्हणजे द्रुपदपुत्राने, तव म्हणजे तुमचा, शिष्येन म्हणजे शिष्य, धीमता म्हणजे अत्यंत बुद्धिमान। हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा। तात्पर्य, मत्सुदी दुर्योधनाला आपले श्रेष्ठ ब्राह्मण सेनापती द्रोणाचार्य यांच्या चुका दाखवून द्यायच्या होत्या। द्रौपदीचे पिता द्रुपद यांच्याशी द्रोणाचार्यांचे राजनैतिक कारणावर भांडण झाले होते। या भांडणाचा परिणाम म्हणून द्रुपदाने एक मोठा यत्न केला, ज्यामुळे त्याला द्रोणाचार्याचा वध करू शकेल अशा पुत्राची प्राप्ती झाली। द्रोणाचार्यांनी त्याची पूर्ण जाणीव होती आणि तरीसुद्धा उदार ब्राह्मण या नात्याने त्यांना आपल्याकडे लष्करी शिक्षण प्राप्त करण्यासाठी सोपविण्यात आलेल्या द्रुपदपुत्र दृष्टद्युम्नाला स्वतःकडील सर्व प्रकारच्या युद्धकला शिकवण्यात मुळीच कसर केली नाही। आता कुरुक्षेत्रावर युद्धभूमीमध्ये दृष्टद्युम्नाने पांडवाची बाजू घेतली होती। त्याने द्रोणाचार्याकडून प्राप्त झालेल्या युद्धकलेनुसारच पांडवसेनेची व्यूहरचना केली होती। द्रोणाचार्याने युद्ध करतेवेळी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता दक्ष राहावे म्हणून दुर्योधनाने त्यांची ही चूक त्यांच्या लक्षात आणून दिली। यावरून त्याला हे देखील दाखवून द्यायचे होते की पांडव हे द्रोणाचार्यांचे प्रिय शिष्य असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध युद्ध करताना त्यांनी कोणत्याही प्रकारचा सौम्यपणा दाखवू नये। विशेषतः अर्जुन हा त्यांचा बुद्धिमान आणि सर्वात प्रिय शिष्य होता। अशा प्रकारचा सौम्यपणा युद्धात पराभव होण्यास कारणीभूत ठरू शकतो, असाही इशारा दुर्योधनाने याद्वारे दिला।